नमस्कार मंडळी. साबुदाण्याची खिचडी खायला आवडते, पण ती मऊ होत नाही, मोकळी होत नाही किंवा चिवट झाली, गोळा झाली तर खाल्ल्यानंतर पोटात बसते आणि मग आपण म्हणतो माझी साबुदाण्याची खिचडी काही बरोबर होत नाही. चला तर आज बघूया अगदी परफेक्ट प्रमाणात, परफेक्ट पद्धतीने साबुदाणा खिचडी जी एकदा केली तर नेहमीसाठी तुम्ही तीच रेसिपी परफेक्ट फिक्स करून ठेवाल. अगदी ऑफिसच्या डब्याला किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यात सुद्धा तुम्ही ही खिचडी देऊ शकाल, कारण ही खिचडी गार झाल्यावरही मऊच राहते. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुक्तखान्यामध्ये. तर साबुदाणा खिचडी जेव्हाही तुम्हाला बनवायची असेल तेव्हा कमीत कमी 8 तास आधी साबुदाणा भिजवून ठेवायचा. साबुदाणा कसा भिजवायचा, किती भिजवायचा ते बघूया. 2 जणांच्या उपासाच्या खिचडीसाठी 1 वाटी किंवा 150 ग्रॅम इतका साबुदाणा घ्यायचा. साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाणा धुवून झाला की त्यावरती मग अर्धा सेंटीमीटर किंवा पाव इंच इतकं पाणी घालून हा साबुदाणा रात्रभर किंवा 8 तास आधी भिजवून ठेवायचा. हे बघा, साबुदाण्याच्या वर साधारण इतकं पाणी राहायला हवं. मला सकाळी साबुदाण्याची खिचडी करायची आहे, तर मी रात्री साबुदाणा भिजत घातलाय. साबुदाणा भिजवून झालाय, आता झाकण ठेवून रात्रभर आपण याला भिजू देऊया. 8 तासानंतर किंवा सकाळी जर तुम्ही बघितलं तर साबुदाणा छान टम्म फुगून आलाय, साबुदाणा चांगला मोकळाही झालाय. हा साबुदाणा मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. तुम्ही आधीच मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा भिजत घातलात तर भांड बदलावं लागणार नाही. माझं भांड छोटं होतं त्यामुळे मी भांड बदलून घेतलंय आणि तुम्ही बघू शकताय साबुदाणा इतका फुलून आलाय, पण तो अगदी मोकळा राहिलाय. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. 1 टीस्पून मी यामध्ये साखर घालते आहे. साखर ऑप्शनल आहे, पण साखर घातल्याने खिचडी छान टेस्टी होते. फोडणीसाठी आपल्याला लागेल 1 टीस्पून जिरे, मिरच्या आणि तेल किंवा तूप. ही अर्धी वाटी खमंग भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची जाडसर पूड आहे. मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून ती करून घेतली आहे. साबुदाण्याच्या निम्मे प्रमाणामध्ये आपण शेंगदाणे घेतले की साबुदाण्याची खिचडी छान टेस्टी होते. पण तुम्हाला जर शेंगदाण्यानी पित्त होत असेल तर शेंगदाणे कमी घाला. चमच्याने किंवा हातानेच आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे सगळ्या साबुदाण्याला दाण्याचं कूट नीट लागलं की साबुदाणा अजिबात चिकट होत नाही. आता अगदी अर्धा चमचा मी यामध्ये काश्मीरी तिखट घालते आहे, फक्त रंगासाठी. तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. तिखट घालून तेही मिक्स करून घ्यायचं. 1 बटाटा उकडून त्याचे तुकडेही यामध्ये घालून घ्यायचे. आता खिचडी फोडणीला घालून घेऊयात. गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवून त्यात 2 चमचे तेल घालून घेतलंय. तुम्ही तेलाऐवजी तूपही घालू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालायचं. जिरं तडतडलं की त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. यात मी 10 ते 12 बेदाणे घालून तेही परतून घेते. ऑप्शनल आहे, पण खिचडी खाताना बेदाणे खूप छान लागतात. आता यावर आपला मिक्स करून घेतलेला साबुदाणा घालून घेऊया. उलटण्याने किंवा झाऱ्याने साबुदाणा असा खालपासून नीट मिक्स करून घ्यायचा, म्हणजे फोडणीचं सगळं तेल साबुदाण्याला नीट लागतं आणि साबुदाणा मोकळा होतो. आता झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी याला वाफ आणून घ्यायची आहे. 5 मिनिटांनी बघा, साबुदाणा छान फुलून आलाय आणि छान लुसलुशीत पण दिसतोय. साबुदाणा अजूनही कच्चाच आहे, तुम्ही बघू शकताय. यात भरपूर सारे पांढरे साबुदाणे अजूनही दिसतायत. पुन्हा एकदा साबुदाणा नीट हलवून घ्यायचा आणि 3 ते 4 मिनिटांसाठी याला झाकण ठेवून पुन्हा वाफ येऊ द्यायची. 3 ते 4 मिनिटांनी बघा, बहुतेक सगळा साबुदाणा असा ट्रान्सपरंट झालाय, म्हणजे आता साबुदाणा आपला तयार झालाय. खिचडी एकदा मी नीट मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम बंद करून टाकते. तुम्ही बघू शकताय खिचडी हलवताना अगदी मऊ शिजलेली तर आहे, याशिवाय ती चांगली मोकळी सुद्धा झालीये. अगदी परफेक्ट झाली आपली खिचडी बघा.
आता गॅसची फ्लेम मी बंद करून टाकते. ही खिचडी आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. प्लेटमध्ये वाढतानाही तुम्ही बघू शकताय खिचडी छान मोकळी आणि मऊ झाली आहे. अगदी बघितल्या बघितल्या खिचडी खावीशी वाटते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा खिचडी बनवून बघा. तुमचे फीडबॅक मला कमेंट्सद्वारे द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.